नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। बाहेर उन्हाचा तडाखा खूपच वाढत चाललेला आहे। मग अशा वेळेला काय होतं, काहीतरी थंड आणि पोटाला हलकं असं काहीतरी खावंसं वाटतं। त्यावेळेला आपण जर असा दहीवडा करून खाल्ला तर हा पोटाला सुद्धा हलका आहे आणि मस्त थंडगार असा आपण हा सर्व करू शकतो। तर यासाठी आपण काय केलंय, एक वाटी उडदाची डाळ 3 ते 4 तासापूर्वी भिजत घातलेली आहे। जर आपली एक वाटी उडदाची डाळ असेल तर आपल्याला दही लागणार आहे अर्धा लिटर, आणि अर्धा लिटर दही असेल तर आपल्याला इथे अर्धा वाटी साखर, पुदिन्याची चटणी, नंतर चिंच गुळाची गोड चटणी, हिरवी मिरची 2 ते 3 बारीक कट केलेल्या, आणि 1 इंच आलं किसून घेतलंय, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा मी इथे चाट मसाला घेतला आहे। आता आपण काय करायचे, जी उडदाची डाळ आहे ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलंय, आणि आता आपण ही मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची। तशा पद्धतीने आपण ही पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण चांगली बारीक वाटून घ्यायची। आपण उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे आणि आता आपण ही अगदी बारीक वाटून घ्यायची। आता याच उडदाच्या डाळीमध्ये मी इथे हिरवी मिरची आणि आलं जे आपण घेतलेलं आहे ते घालून घेतलंय आणि सगळं छान बारीक वाटून घेतलंय, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फेसून घ्यायचंय। जेवढी आपण उडदाची डाळ चांगली फेसून घेऊ तेवढे आपले वडे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घातलंय आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं आपण चांगली ही उडदाची डाळ मस्त फेसून घ्यायची, म्हणजे आपले दहीवडे जे आहेत हे अगदी स्पॉन्जी असे तयार होतील। हे बघा, जर तुम्हाला इथे उडदाची डाळ फक्त नको असेल तर तुम्ही इथे पाव वाटी मुगाची डाळ सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा आपले वडे अगदी अशाच पद्धतीचे तयार होतात। पण मला फक्त उडदाच्या डाळीचे वडे आवडतात म्हणून मी फक्त इथे उडदाच्या डाळीचाच वापर केलेला आहे। मस्त असे फेसून घ्यायचं, जेवढं फेसू तेवढे आपले वडे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतात। कोणाकोणाला दही वडे आवडतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा। हे बहुतेक तर सगळ्यांनाच दही वडे आवडतातच। आता फेसून झालेली आहे डाळ। आता आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि त्यावर आपण चमचाभर पीठ घालून बघायचंय। जर ते छान तरंगले, जो वडा आहे तो छान तरंगला तर समजायचं की आपलं पीठ एकदम परफेक्ट असं झालेलं आहे। आता आपल्याला इथे कोमट पाणी करून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण इथे तेल तापत ठेवूया। तर कढईमध्ये छान असं तेल कडकडीत गरम करून होतंय तोपर्यंत आपण इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे। हे कोमट पाणी आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ, म्हणजे अगदी अर्धा चमचा मीठ घालायचंय आणि थोडंसं हिंग घालायचंय, पाव चमचा। काय झालं, मगाशी जेव्हा मी हिंग टाकत होती तेव्हा व्हिडिओ थोडा स्किप झाला। आता तेल मस्त तापलेलं आहे आणि त्यावर आपला हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि अशा पद्धतीने गोल गरगरीत असे वडे पाडून घ्यायचे आणि मस्त मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। गॅस मंद करायचा नाही, नाहीतर आपले जे वडे आहेत ते खूप तेल पितात। त्यामुळे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। खूप सुंदर असा रंग येतो आणि आपले वडे अगदी खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असे तयार होतात। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आपले हे वडे आता तयार झालेले आहेत। अगदी 2-3 मिनिटांमध्ये आपले वडे तळून होतात। खूप जास्त तेलामध्ये ठेवायचे नाही, नाहीतर वडे जे आहेत ते तेल पितात। आणि वडे आता आपण डाळ वाटली का लगेचच वडे करायला घ्यायचे। जर आपण ते ठेवले तरी सुद्धा आपले जर पीठ आपण जर ठेवलं ना तरी आपले जे वडे आहेत ते तेल पितात। त्यामुळे डाळ वाटली का लगेच वडे करायला घ्यायचे। आता आपण इथे जे वडे तळले ते आपण जे कोमट पाणी करून ठेवलेलं हिंगाचं आणि मिठाचं, त्या पाण्यामध्ये आपण हे वडे घालायचे। आता आपण इथे जी दही घेतलेलं आहे, थंड चिल्ड असं दही घेतलंय, त्यामध्ये अर्धा वाटी साखर घातली आहे आणि मस्त असं हे पीठ आपण जी दही आहे हे मस्त घोटून घ्यायचे रवीने। मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही, नाहीतर आपल्या दह्याचं पाणी होतं।
आपण जर अशा पद्धतीने घुसळवून घेतलं तर घट्ट दही जे आहे ते आपलं घट्टच राहतं आणि मस्त आपली साखरसुद्धा छान विरघळली जाते. पूर्ण अर्धा वाटी साखर मी इथे घातलेली आहे. आपलं दही जसं आंबट असेल तसं तुम्ही साखरेचं प्रमाण जास्त किंवा कमी करू शकता. आता आपलं दही जे आपल्याला दही वड्यावर घालायचं आहे ते दही तयार झालेलं आहे. हे बघा, खूप जास्त घट्ट नाही आणि अगदीच पातळ नाही, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला दह्याची ठेवायची आहे. आता आपण जे कोमट पाण्यात ठेवलेले वडे आहेत ते ठेवून 15-20 मिनटं झालेत. आता आपण त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. हाताने अशा पद्धतीने ते वडे दाबून घ्यायचे आणि लगेचच आपण हे वडे दह्यामध्ये टाकून द्यायचे. हे बघा, पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आणि दह्यामध्ये हे वडे टाकून द्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर असे वडे तयार होतात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वडे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, आता आपले वडे आपण या दह्यामध्ये घालून घेतलेत आणि मिक्स करून घेतले. अगदी कापसासारखे मऊ असे हे दहीवडे तयार होतात. तर आता आपण दहीवडे सर्व करून घेऊया. एक बाउल घेतलाय आणि बाउलमध्ये आपण एक एक करून आपल्याला हवा तसा वडा वाढून घ्यायचा, म्हणजे काढून घ्यायचा बाउलमध्ये. त्यावर अजून आपल्याला हवं तसं दही घालून घ्यायचं. तर इथे मी 5 जणांसाठी हे दहीवडे बनवलेले आहेत, पण मी सर्व करताना 5 वडे सर्व करते. तुम्हाला हवे तसे आवडत असतील तसे तुम्ही इथे वडे सर्व करू शकता. त्यावर भरपूर असं दही घालायचं. दही घालायला कंजूसपणा करायचा नाही. जेवढं दही छान दह्यामध्ये हे दही वडे मुरतील तेवढे आपले वडे खूप सुंदर लागतात. हे बघा, दही मस्त भरपूर असं मी दही घातलेलं आहे. आणि त्यावर आपण मस्त चटणी घालून घेणार आहोत. तर आता आपण इथे चिंच गुळाची गोड चटणी घालणार आहोत. नंतर आपण पुदिन्याची चटणी घालायची आहे. जिरे पावडर घातलेला आहे चिमूटभर आणि चिमूटभर मी इथे चाट मसाला घातलेला आहे. आणि आता आपण यावर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. आणि तयार आहे आपला मस्त कापसासारखा मऊ लुसलुशीत असा दहीवडा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता एक दहीवडा मी तोडून दाखवते. अगदी जाळीदार आणि सॉफ्ट असा दहीवडा झालेला आहे, कापसासारखा मऊ मऊ. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.